द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव। गोंदिया शहरातील श्री टॉकीजचा राजा गणेशोत्सव मंडळाने 21 फूट उंच भव्य गणेश मूर्तीच्या दोन्ही बाजूला 12 ज्योतिर्लिंगाचा देखावा साकारला आहे। देशातील 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणे ज्या भाविकांना शक्य होत नाही अशा भाविकांना गोंदियातच दर्शन व्हावे या हेतूने देशातील 12 ज्योतिर्लिंग गणपती बाप्पाच्या दोन्ही बाजूला या मंडळांनी साकारली आहेत। तसेच गणपती बाप्पाची 21 फूट उंच भव्य मूर्ती साकारली असून बाप्पाच्या मूर्तीच्या वर पंचमुखी हनुमानजीचा देखावा तर नेपाळच्या पशुपतीनाथ येथील मंडपचा देखावा देखील साकारला आहे। सगळे जे ज्योतिर्लिंग आहेत हे इथनं 1200, 1500, 1000 किलोमीटरच्या मार्फत गोंदियावरनं याचं अंदाजन दूरी आहे, तर सगळ्यांचं तिथपर्यंत पोहोचून दर्शन घेणं संभव नाही आहे। म्हणून इथेही त्यामार्फत की दर्शन झालेही पाहिजे आणि हे देवाचे देव महादेव त्यांचे पुत्र श्री गणेश ते विराजमान आहेत। अजून त्यामार्फत अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की हे जे मंडप आहे हा नेपाळचं पशुपतीनाथची थीम आहे ही, म्हणजे दोन्ही दर्शन, एक देशातल्या आतमधले ज्योतिर्लिंगाचे आणि देशाच्या बाहेरचे नेपाळमधले त्या मंदिराचे दर्शन, म्हणजे ही थीम आम्ही डिसाईड केली होती आणि ती आता सगळ्यांच्या आशीर्वादाने, बाप्पाच्या आशीर्वादाने आज फुलफिल झाली आहे। लोक पूर्ण गोंदिया ग्रामीण, नागपूरवरनं खूप लोक फोन करून आले ती थीम बघायला, जे मित्र आहेत म्हणजे असं स्पेशली। अजून बालाघाट झाला, मध्य प्रदेशचे, छत्तीसगडचे, जसं आपल्याला लागून आहे 80 किलोमीटरला छत्तीसगडला आहे, 40 किलोमीटरला मध्य प्रदेश आहे, तर या साईडचे लांजीचे म्हणजे लालबर्राचे सगळे खूप लोक आहेत जे इथे ग्रामीण क्षेत्रातले इथे गणेश उत्सवाला येतातच गोंदियाला, पण खास करून श्री टॉकीजचा राजा बघायला इथे श्री टॉकीज चौकात ते एकत्रित येतात। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।